मी रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला एक गोष्ट सांगणं गरजेचे आहे. तोच माझा दुसरा पॉईंट आहे, तो म्हणजे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? स्वतःला स्वतःबद्दल चांगलं बोलणं, शुद्ध मराठीत सांगू शकतो मी. स्वतःला स्वतःबद्दल माहिती देणं. तर ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या माइंडसेटला, आणि बिहाइंड द माइंड एक कॉन्शियस माइंड असतं. सबकॉन्शियस माइंड आपलं दिवसभर ती गोष्ट फॉलो करत असतं, आणि या फॉलो केलेल्या गोष्टीमुळे आपली लाईफ मित्रांनो इझी होऊन जाते. याला सिंपल करणारी अजून एक गोष्ट, ती म्हणजे त्याचाच पार्ट आहे, सब पार्ट म्हणू शकता, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सकाळी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, संध्याकाळी तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही संध्याकाळी अशी व्हिज्युअलायझेशन करू शकता की आजचा दिवस चांगला होता. यातल्या काही बेसिक गोष्टी, ह्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी काय असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही फक्त डोळ्यांनी आणि इमॅजिनेशन करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्ही नोटपॅडवरती तुम्ही काही नोट्स काढू शकता. दोन्ही गोष्टी केल्या तरी ॲट दॅट रिझल्ट तोच येतो. पण दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, दोन्ही गोष्टी इम्प्लिमेंटेबल आहेत. तुम्ही पण व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन ह्या दोन्ही गोष्टी केलं तर तुम्हाला त्याचा फायदा इन फ्युचर दिसून येतो.